बुढ़ापे में आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करने के उद्देश्य से यवतमाल में राष्ट्रीय पेंशन प्रणाली एनपीएस संचय योजना पर जागरूकता कार्यक्रम आयोजित किया गया। इस योजना के तहत अब आम नागरिक की कम राशि से पेंशन के लिए बचत शुरू कर सकते हैं। पेंशन निधि विनियामक एवं विकास प्राधिकरण यानी पीएफआरडीए की ओर से आयोजित कार्यक्रम में किसानों, खेत मजदूरों, दिहाड़ी श्रमिकों, छोटे व्यापारियों और निजी क्षेत्रों के कर्मचारियों को एनपीएस संचय योजना की जानकारी दी गई। अधिकारियों ने बताया कि इस योजना के तहत सिर्फ 250 रुपए से खाता खोला जा सकता है। योजना में नियमित निवेश, चक्रवृद्धि ब्याज का लाभ, पीआरएएन नंबर और जरूरत पड़ने पर आंशिक निकासी जैसी सुविधाएं उपलब्ध है। 18 से 65 वर्ष आयु वर्ग के नागरिक आधार कार्ड और बैंक पासबुक के जरिए आसानी से इसमें शामिल हो सकते हैं। नमस्कार, माझं नाव रोशनी शिरबाते, मी दारवा सीएपीएल सेंटरमधून आलेली आहे, क्रिसिल फाउंडेशनमधून। आता जे आम्हाला इथे जे प्रशिक्षण झालं एनपीएस संचय म्हणून, यामध्ये असं आहे की जसं आपण जे बचत करतो आणि यामध्ये 10 रुपयापासून ते तुम्ही मॅक्झिमम किती पण करू शकता। आणि याचा एक फायदा असा आहे की आतापर्यंत जी पेन्शन मिळत होती की हे गव्हर्नमेंट सर्वंटला मिळत होती, आता यामध्ये एनपीएस संचयमध्ये असं आहे की ज्या पेन्शन क्षेत्रातून गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना पेन्शन येत होती तेथूनच या लोकांना सुद्धा पेन्शन मिळणार आहे। आणि यामध्ये एक प्लस पॉईंट असा पण आहे की यामध्ये जे तुम्ही बचत करत आहात तर त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जर अमाउंट खातं जर तुमचं बंद राहिलं तर कोणत्याही प्रकारचे तुमच्याकडून चार्जेस घेतल्या जात नाही आणि तुम्ही वरच्यावर ते तुमची बचत बदलवू शकता। म्हणजे जसे तुम्ही या महिन्याला 10 रुपयापासून करू शकता किंवा जर तुमच्यापाशी जास्त पैसे आले तर वाढवू शकता। आणि त्यामध्ये एक असा एक पिरियड आहे की 3 वर्षापर्यंत तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि त्यानुसार जे आपण जे बचत करत आहोत तर याचं निश्चितच आपल्याला भविष्यात चांगलं फळ मिळणार आहे। आणि माझं तरी सगळ्या नागरिकांना असं एक आवाहन आहे आणि महिलांना सुद्धा हे आवाहन आहे की तुम्ही जर ही बचत केली तर ही निश्चितच आपल्याला पेन्शन स्वरूपात आपल्याला चांगले रिटर्न देऊ शकते। मेरा नाम रघुवीर सिंह चारण है, मैं पीएफआरडीए दिल्ली से आया हूँ। यहाँ पे हम एनपीएस संचय का आउटरीच प्रोग्राम कर रहे हैं यवतमाल में। एनपीएस संचय क्या है? एनपीएस संचय एक पेंशन स्कीम है। इसमें कोई भी अनऑर्गेनाइज सेक्टर के जो भी जुड़े हुए हैं, किसान, श्रमिक और जो भी एफपीओस के मेंबर है वो इसमें अपना अकाउंट ओपन कर सकते हैं। इसमें 18 से लेके 85, 18 से लेके 85 के बीच में कोई भी जिसकी एज है वो अपना अकाउंट ओपन कर सकते हैं। फर्स्ट अकाउंट सिर्फ 250 रुपये से ओपन कर सकते हैं और उसके बाद में वो 10 रुपये से भी कंट्रीब्यूशन कर सकते हैं। वो चाहे जितना कंट्रीब्यूशन कर सकते हैं पर मिनिमम 10 रुपये से भी कर सकते हैं। तो ये बहुत ही सरल स्कीम है और ये बहुत ही फ्लेक्सिबल है। इसमें इन्वेस्टमेंट काफ़ी फ्लेक्सिबल है और इसमें जो इन्वेस्टमेंट होगा वो जहाँ पे केंद्र और राज्य सरकार के जो कर्मचारी है उनके जो पेंशन मिल रही है एनपीएस की, वहाँ उनका जो पैसा जो इन्वेस्ट है वहीं इसमें इन्वेस्ट होगा। तो मैं आप सबसे रिक्वेस्ट करता हूँ कि एनपीएस में आप अकाउंट ओपन कीजिए। और आप कहाँ अकाउंट ओपन कर सकते हैं? तो जहाँ बैंक है या सीएससी के वीएलईज है या ऑनलाईन भी आप अकाउंट ओपन कर सकते हैं। आणि जे फार्मर्स वगैरे आहे, एफपीओ कंपनीचे आहे, या सर्व लोकांसाठी एक पेन्शन योजना घेऊन आलेली आहे, न्यू पेन्शन योजना। या योजनेमध्ये आपण कमीत कमी 250 रुपयापासून आपण खाता उघडू शकतो आणि दर महिन्याला आपण कमीत कमी 10 रुपये तरी कमीत कमी आपण हे करू शकतो। कमीत कमी 10 रुपये आपण बचत करू शकतो त्याच्यामध्ये आणि मॅक्झिममची त्याच्यामध्ये काहीच सीमा नाही आहे। आणि याचा फायदा असा आहे की आपल्या भविष्याची तरतूद करण्यासाठी जेव्हा आपण रिटायरमेंटच्या एजला येतो त्यावेळेस भविष्याची तरतूद आपल्याला कुणाला भरोशावर राहायचं नाही, कुणावर अवलंबून राहणार नाही। ते आपण स्वतःचा फंड आपण तयार करू शकतो या माध्यमातून आणि सुरक्षित आपण जीवन आपण स्वावलंबीपणाने आपण स्वाभिमानाने जगू शकतो। तर माझं एवढंच सगळ्यांना आव्हान आहे की आपण या एनपीएस योजनेचा लाभ घ्यायचा आणि आपल्या निवृत्ती काळानंतर वृद्धापकाळामध्ये आपलं चांगलं पेन्शन घेऊन आपलं सन्मानाने जीवन जगायचं। मला सगळ्यांना आव्हान आहे की आपण सर्वांनी हे एनपीएसची योजनेचा लाभ घ्यावा आणि प्रत्येकाने आपलं अकाउंट काढायचं आणि खाते उघडून आपलं सन्मानाने जगणे। काय नाव सर तुमचं? मी ज्ञानेश्वर देवराव टापरे, मी जिल्हा अग्रणी प्रबंधक आहे इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये।